त्याशिवाय जिल्हा परिषदचा दशमी बाई चालन होऊ शकणार नाही. म्हणून त्याला छाक मारून जरा सभापती केल्याशिवाय त्यांना फरक पर्याय नाही. कारण जिल्हा परिषद मध्ये 12 सभापती असतात वेगवेगळ्या खात्याचे प्रत्येकाचे वेगवेगळ्या खात्याचे सभापती असतात. आणि म्हणून मटकीच्या हिश्श्याला महाराष्ट्रामध्ये आम्हाला दाखवून द्यायचा उमरगा तालुका महाराष्ट्राला वंचितचा सभापती आम्ही करून दाखवला. कारण आम्ही आंबेडकरी चळवळीतल्या आरपीआयच्या असतील किंवा आम्ही वंचितच्या असो कुठल्याही पक्षाच्या वंचितच्या उमेदवाराला निवडून केवळ आपल्याचाच प्रचार करू नका. अनेकांचे आमचे मित्र असतात. आता एखादा आमचा भाऊ थोडा पेणार असेल तरी तो गुत्त्यावर बसला गप्पा बरेच तिथंही प्रचार करा. ग्रामपंचायतच्या मुद्द्यावर बसल्यावर तिथे प्रचार करा. ज्या ज्या ठिकाणी तुमचे मित्र भेटत असतील त्या त्या ठिकाणी वंचितच्या कार्यकर्त्यांना मतदान करावं अशी विनंती करा. ते तसं बरंच झालेलं आहे. आता वयाच्या मनानं आम्हाला सुद्धा थकवा येऊन आलाय. माझं वय 76 झालंय. कधी गचका येते की काही सांगता येत नाही. पण तरी तुमच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. कारण 1990 ला माझा मोठा ऍक्सिडेंट झाला आणि हरीश दवरे यांचा कसं निधन झालं म्हणून बातमी आल्या. तेव्हा महाराष्ट्रातले सगळे माझे बांधव माझ्या मदतीला धावून आले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादानं मी वाचलो. आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी सत्कार झाले. आपण आलो होतो तेव्हा मी अनाधारानं त्यावेळेस म्हटलं सत्काराच्या ठिकाणी कानात काल माझ्या माझे मरण मला म्हणाले. कानात काल माझ्या माझे मरण मला म्हणाले. अरे तो तर भीमरायाचा रांगडा गडी रे आलो तुला शरण म्हणाले. म्हणून बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या माणसाला मरण येत नाही, मरण शरण येतं. ही फुलगात मनाची बांधा. आणि आता जास्त न बोलता आपण सगळ्या इतर समाजातले धनगर समाजाचे, कोळी समाजाचे, बेरड समाजाचे, मुस्लिम समाजाचे, मातळ समाजाचे या सगळ्या भावांची बहिणीला भावानं भावाला